श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मरुदंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणः पयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्र सद्गुरून्। वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णमे कोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं। ध्वान्तारकं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितम्। श्री शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। हरि ओम। हरि ओम। य एनं वेति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते। त्या मात्र नाही, अनेक आलोचन करा। एक प्रतिबिंबाचे फलन कसे असता, प्रतिबिंब कसे चलता म्हणून सांगले रे। बिंब चलत वे जल प्रतिबिंब चलत। आम्ही कन्नडी राबून आमगेल हात हालयता वे जला तदन त्या प्रतिबिंब हालता। तशी प्रतिबिंबत्व कसला सांगताची आम्ही जीवाक प्रतिबिंब म्हण कसं अर्थ परमात्मा अधीन जावन अस स्वतंत्र जावन परमात्मा स या जीव पुरे अस्वतंत्र जावन असची म्हणल तसल एक विशेष तत्व सांगच्याक प्रतिबिंबन सांगला। तशी खंचकी रीती रे या एनम हे या दोन्ही रीती रात पळया। य एनम वेत्ति हंतारम यश्चैनम मन्यते हतम। कोणकी लेखता यो जीव नाश जाता यो जीव मरता म्हणून कसा पुरे आम्ही प्रयोग करताच। उभौ तो न विजानीतो नायम हंति न हन्यते। या दोघही जनाके यो मेल्ला म्हणून कोण व्यवहार करता, हा मेल्ला म्हणून कोण व्यवहार करता। या पूरे जनाक कोणाकही जलेरी योग्य जावन असेल तसल तत्वज्ञान ना। कारण कसला कोणे मोर्चा शक्य ना, कोणाके जलर मोर्च म्हळ्यार कोणाके जलर नाश येवच्या शक्यत ना। तस जावन हांव हाक नाश केला जो यो नष्ट जाला म्हणल तसल विचार कोण की करता तने पूरे जन कसा की रीती भ्रांत जावन आशिल्लेच। तांका योग्य जावन असेल तसल तत्वज्ञान ना म्हणल तसल तात्पर्य। हे जीवाल कंचकी स्वरूप नित्यत्व घेऊन अनेक हंतारम म्हणून सांगले रे। हांव हंक मारला जो हांव मरतास म्हणल तसल विषय कोणा येता म्हळ्यार हक तू पुरे हंतू हांव करता म्हणल तसल कोणा भावन येता तनी जलेरी भ्रांत। कारण कसले प्रतिबिंब स्थानारस जीव बिंब कशी करता तशी प्रतिबिंब चलता। कोणकी तांतो स्वातंत्र्य पळयताची त्यांनी पुरे भ्रांत जावन असच। तस जावन कोण मारतलो कोण युद्ध करतलो म्हणून सांगले रे। भितर राबेल तसल बिंबचे युद्ध करतास। हांव युद्ध करता, हांव पापा पडता, हांव अज्जर हे करता म्हणून कोण आलोचन करता तो तर योग्य नाही। परमात्मूची मिगेल भितर राबून या पुरे काम करतास। परमात्मूची तंगेल हंतु राबून त्या जीव एंड करतास म्हणल तसल आला आलोचना। परमात्मा सकड क्री ही म्हणल तसल विचार घेऊन कोण ती चलता तो योग्य जावन असेल ज्ञानी। बरल कोण की आलोचन करून हांव मरतास हांव करतास म्हणल तसल विषयाचेर कोण आलोचन करता तो भ्रांत जावन अस म्हणर तू। तस जावन तू त्या विषयाचेर शोक करू नज। न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता ना वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे। दोन्ही रीती न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः। खंचे एक आत्माक जनन उत्पत्ति मळल तसल ना, खंचे एक आत्माक मरण नाश मळल तसल ना। नायं भूत्वा न भविता वा न भूयः ह्या आत्मो आजीक जल्लो जो पाय जत्ता जो फुडी जल्लो म्हणल तसल विषयू ना। अजो कशस यो म्हणून सांगले रे। अजहा नित्यः शाश्वतः यम पुराणः यो नित्य जाव केदने हाक जनन म्हणल तसल विषय नतील जावन नित्य जाव शाश्वत एक प्रकार जावन अशिल तसलो अयम पुराणः पुराणः म्हणून सांगले रे। कंजकी परमात्मा अधीन जावनो चलतल तसल यो जीव न हन्यते हन्यमाने शरीरे। हे शरीर पुरे नाश जावच्या शक्य स जलरी यो जीव केदना काही नाश जाय ना म्हणल तसल तत्व अर्थ कोण घेऊ का। त्या मान नाही
स्वतंत्र जावन न जायते म्रियते वा कदाचित खंचे एक जीव शरीरोत्पत्ती जलरी तगेल कंचकी स्वातंत्र्यान करताना तक शरीरोत्पत्तीना स्वातंत्र्यान करताना तक मरणना स्वातंत्र्यान करताना आज जल्लो स्वातंत्र्यान करताना फाय जल्लो म्हणेल तसं शरीराके उत्पत्तीना या पूरे परमात्माल अधीनान करताना अजो नित्य शाश्वतो यम पुराण न हन्यते हन्यमाने शरीरे ते पूरे परमात्माला हस्तान असकेना त्या पुरे जाऊचे तस जावनो तू कंचकी जीव न हन्यते हन्यमाने शरीरे त्या जीवाक कंचे रीतिरी कंचे हज्य लेप इत्यादी कसले असनाशी योग्य जाऊन तत्वज्ञान केले रे त्या परमात्मान प्रत्येक पळेलेल्या मिळेल तसल रीती तुम्ही तरी आलोचन करताची तुम तरी अनुसंधान अस तदना तज्जनस्किना तंका कंचे रीतिरी तंका त्याचे कर्मबंधन इत्यादी असना योग्य जावनो त्यांची सदा सच्छास्त्र त्यांची सत्कर्म म्हणून घेता वेदाविनाशिनम नित्यम य एनम अजम अव्ययम कथम स पुरुष पार्थ कम घातयति हंतिकम ह्या जीवाक अविनाशी म्हणून तुकोन घ्या तस जावनो अविनाशिनम नित्यम य एनम अजम अव्ययम अविनाशी जावनशील तसल या जीवाक नित्य निरंतर हक नाही नाश ना म्हणून अर्थ कोण घ्या कथम स पुरुष पार्थ कम घातयति हंतिकम तस जावनो त्या जीवाक खंची रीतीर नाश सांगोस बिंब जावनशील तसल्या परमात्माला नाश सांगू जायना त्यामान नाही सर्वगत जावनो शाश्वत जावनशील कोनो बिंबाक पळ्या अनेक रीतीर सांगतात ते शाश्वत म्हणून शब्द काढलेलं कोण हे एक विशेषत परमे सांगताच एक कन्नडींतू मुखा प्रतिबिंब केदोळताय दिसता म्हणून सांगले रे ना मुखान नाश जायना अशी मुख तशी रबले रे त्यादान दिसना शिरपच्या कसं पुरे कारण असं ना मुखान नाश जाव का ना कन्नडी नाश जाव का तिन्ही प्रकार येस मुख कन्नडी दुखून दूर जल्ले रे त्यादा ना कन्नडीन तोंड दिसना तशी परमात्मान जीवा दुखून दूर जल्ले रे त्या जीवाल प्रतिबिंबत्व नाश जाता त्या स्वरूपादकून जीव नाश जाव का नवा म्हणून सांगले रे तशी जायना काही कसं लाक शाश्वत जाऊन परमात्मा असता एक प्रकार जाऊन असता आज एकच फाय ना मिळेल तसल विचयना एक रीती आज एकश तशीच फाय तशी नित्य निरंतर परमात्मा आमगेलकोस्कर रप्ता पळया परमात्मा विचित्र जावन तसल क्रीडा आमगेल अस्तित्वागोस्कर तो एक प्रकार जाऊन तो रप्ता तसल परमात्मा त्या शाश्वत जावन तसल परमात्मा कंचकी अशील लोकुने त्या प्रतिबिंब केदना काही तक नाशना प्रतिबिंब कशस का त्या एक प्रकाराचे प्रतिबिंब असता ते पुरे बिंबान कशी चलता तशी प्रतिबिंब चलता तस जावनो कथम स पुरुष पार्थ कम घातयति हंतिकम तस जावन कोण मारू शक्यस त्या जीव तो तांगेल हंत शिलही परमात्मा एक प्रकार आमगेल हंत शिलही परमात्मा एक प्रकार तस जावनो त्या परमात्मान कसले तंतु चलन व्यलन इत्यादी नातील लोकून एक प्रकाराचेर तो अशिल लोकोनो तंक मारू शक्य ना तस जावनो कम घातयति हंतिकम कोणा मारचे कोण मोरचे तस जावनो कंचे जीवाक नाश इत्यादी नाम जलरी अनेक एक संशय अस तुम्ही तवड सांगल्या कशी एक देहांतर प्राप्ती जाता कौमारे यौवनम जरा जलरी तंतु ಕೆಲವು ಪುರೆ ಅವಯವ तशी असताच ಕೆಲವು ಪುರೆ ರೀತಿ ರೀ ते खाली आमका ते चेंज झालेल्या म्हणाल तिथले एक स्पष्ट जाऊन कळना तस जाऊन विंगड कंचे एक उदाहरण दिया म्हणून सांगले रे वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान अन्यानि संयान्ति नवानि देही तशी जीवे जलरी कशी एक परण्या अंगवला मी उड्डोन न अंगवला मी कशी काण घेताच वासांसी म्हण अंगवल्या जीर्णानी यथा विहाय कशी जीर्ण जावनशील तसल्या अंगवल उड्डोन नवानी गृह्णाति नरोपराणि अपराणी नवानी वासांसी गृह्णाति नवे जावनशील विंगड कशी आम्ही अंगवल काण घेताच तथा शरीराणि विहाय जीर्णानि जीर्ण जावनशील तसल्या अयोग्य जावनशील तसल शरीर इत्यादी त्याग कोण अन्याने संयाती नवानी देही विंगड शरीर योग्य जावनशील तसल शरीर देही स्वीकार करता तशी ह्या तागेल कंचकी चक्रस आता तू अशी आलोचन करी ह्या भीष्म द्रोणांक तांगेल कंचकी अयोग्य जावनशील तसल बंधनान तांणे आता बैसलेच ह्या तांक त्या शरीरात सोड काजल तसल एक परिस्थिती राबल्या त्या तांक सोडच्याक तू तांक या कोण दितास तांक योग्य जावनशील तसल मुखारी योग्य जावनशील तसल अपास न शरीर घेवच्याक
ह्या जीर्ण जावन असेल तसं शरीराला सुख तू वापरतास तस जावन त्या विषयाचेर तू शोक करूनच जाऊच्या पुरो तुम्ही तावळी जीवाचे खंयची एक नित्यत्व सांगताना खंयचेरी तरी आता एक डायमंड अत्यंत घट्टी जावनस तक्का शाश्वत जावन असता नित्य निरंतर असता जलरी ताकय जलरी विंगड एक घर्षण करताना विंगड एक हाज्यन करताना त्या डायमंडाक जलरी नाशस तशी जीव कशे रीतीरी तक नाशना कशी चलता तशी चलता जे विंगड रीतीर तक्का अनेक उत्कृष्ट जावन असेल तसले एक अस्त्र शस्त्र इत्यादी सांगताना तदंतर जीवाक नाश येवच्या शक्यस्मू तशी हांव आता युद्धांत तो म्हणताना नाना रीतीरी अस्त्र शस्त्र इत्यादी प्रयोग जाता खाल एक वचन पेस्काद मारल्यार तेदन देह नाश येवच्या पुरो तेन जीवान वच्च्या पुरो जलरी अस्त्र शस्त्र प्रयोग करताना ते हे करताना ते भितर असेल जीवाक कसले जत्तल की म्हणाल भयस म्हणून सांगल्यार त्यामे भिव कामोन ना नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः नैनम क्लेदन्त्यपो न शोचयति मारुतः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोचयति मारुतः नैनम छिंदन्ति शस्त्राणि हक्क खंचे शस्त्र अस्त्रान करताना पार्थिव जावन असेल तसल शस्त्रास्त्रान करताना हक्का छेद भेद इत्यादी घेवच्या शक्य ना तसल घट्टी जावन असेल तसल जीव तशीची एनम म्हणून सांगलं परमात्मा के त्या बिंबरूपे जावन असेल तसल परमात्मा के शस्त्रास्त्रान करताना शिवच्या शक्य ना नैनम दहति पावकः खंचे रीतीरी उज्ज्व इत्यादी हक्का लासू जायना बिंबरूपे जलल तसल परमात्मा के जलरी उज्जान लासू जायना नैनम नचैनम क्लेदयन्त्यापो उदकाचे कंचकी योग्य जावन असेल तसल सुनामी इत्यादी केतन सर्वनाश जावन वता तशी उदकाची कंचकी एक फोर्सान रभसान करताना ताजी कंचकी सक्कड नाश जावच्या शक्यता असवा म्हणून सांगल्यार नैनम क्लेदयन्त्यापो त्या उदकान हाक कसले चूर ताय कसले जायना न शोचयति मारुतः कंचकी योग्य जावन असेल तसल थंडरस्टॉर्म इत्यादी येईल तसल रीतीर योग्य जावन असेल तसल वारे मारताना तेदन अशील पुरे थंय अशील पुरे नाश करून वता तशी जीवा काही नाश जेवच्या पूर्वा कसं की एक रीतीर उचलान घालल्यार एक एक पार्ट एक कडेन कोण घालल्यार कसं रीती म्हणून सांगले रे न शोचयति मारुतः वाऱ्यान जलरी हक्कंचे रीतीर नाश येवच्या शक्य ना कसं लायक अच्छेद्योयम अदाह्योयम अक्लेद्यो अशोच्य एव च नित्य सर्वगत स्थाणु रचलोयम सनातनः यो जीव तशीची तागेल भितर असेल तसल बिंबू परमात्मा अच्छेद्य जावन आसा खंचे रीतीर हाका छेद भेदादी ना अदाह्य खंचे रीतीर हाका लसून काढू जायना अक्लेद्य हा उदकान करताना हाका हे करू जायना वाऱ्यान करताना हाका शोच हाडू जायना अच्छेद्योयम अदाह्योयम अक्लेद्य अशोच्य एव च कसा लायक ह्यो नित्य जावन आसा एक प्रकार जावन आसा सर्वगत जावन आसा सर्वगत म्हळ्यार अर्थ कसलो सर्वत्र व्याप्ती एक कडेन नसल्यार ताजी एक पार्ट एक कडेन अनेक पार्ट अनेक कडेन छेद इत्यादी खाड्यात प्रत्येक कडेन ताण परमात्मा नसल्यार ताका कसं छेद हाडू जाता ताका कसं पार्ट हाडू जाता तस जावन नित्य सर्वगत जावन असेल तसल परमात्मा तागेल स्वरूप जावन असो जीव तागेल स्वरूप म्हणून सांगले रे तागेल सदृश जावन असो जीव तागेल प्रतिबिंब जावन असो जीव तस जावन ते परमात्मा प्रतिबिंब जाल्यार देखून ते परमात्माक नाश ना जाल्यार बिंबा नाश ना जाल्यार प्रतिबिंबा खंयची रीतीर तुम्ही नाश सांगताच आता हा स्थाण हो म्हळ्यार एक प्रकार जावन आसा अचल हा खंयचे रीतीरी हक्का एकड तेकड लाखोच्या काही जायना तसल अचल जावन अयम सनातन हा नित्य निरंतर अशे तसल्या नित्य जावन असेल तसल्या वस्तू जावन तस जाल्यार परमात्मा सर्वाधारू सर्वत्र अस म्हणून तुम्ही सांगताच तशा परमात्मा ज्ञानम कसल्या जायना म्हणून सांगल्यार अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयम अच्युत अव्यक्त जावन आसा परमात्माला नित्य आमका आधार जावन आसा आमगेल बिंब जावन असल्यार परमात्मा ज्ञानम कसल्या जायना म्हणून सांगल्यार परमात्मा व्यक्त न्ही परमात्मा गोचर जायना अगम्य जावन आसा अगम्य जावन असल्यार खंयची रीतीर अगम्य जावच्या शक्य आसता आमकां बिंब आमकां दिसता वय जाल्यार तोंड दिसता तोंडा प्रतिफलन दिसता तोंड दिसच्या शक्य ना म्हणून सांगू जाता की खंयची विशयारी आमकां प्रत्यक्ष दिसच्या शक्य आसा ताजे प्रतिबिंब आमकां दिसच्या शक्य आसा ऑब्जेक्ट तरी आमकां दिसता वय जाल्यार मात्र ताजे रिफ्लेक्शन दिवच्या शक्य आसा ऑब्जेक्ट दिसन जाल्यार ताजे रिफ्लेक्शन कशी दिसच्या शक्य तशी बिंब दिसन जाल्यार प्रतिबिंब कशी दिसता
प्रतिबिंब दिसत वय जाल्यार बिंबय दिसू का नवा म्हणून सांगल्यार अचिंत्योयम. ताजे प्रतिबिंब दिसता बिंब दिसना हेंची अचिंत्य अद्भुत शक्ती. असल्या अचिंत्य जावन आशिल्लो तसलो परमात्मा असो अचिंत्य जावच्या एक क्षणाचेर अचिंत्य आसच्या पुरो अनेक क्षणाचेर अचिंत्य जायनाशेर आब्बू शक्यच नमा म्हणून सांगल्यार अविकार्योयम. हाक विकार ना. फुडें कशें आशिल्लो तशी आजिकेस. फुडें अचिंत्य जावन आसल्यार मुखारी अचिंत्य जावन आसता आनी मुखारी अचिंत्य जावन आसता आतां अचिंत्य जावन आसता. तशी शाश्वत एक प्रकार एक रितीर आशिल्लो तसलो तो परमात्मो अविकार्योयम उच्यते. ह्या रितीरी ताका सांगून येताच प्रत्येक वेद इत्यादीक रितीरी अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयम उच्यते. तसल्या प्रत्येक कडेन यो अविकारी अविनाशी वारे आत्मानुच्छित्य धर्म इत्यादी रितीर परमात्मा खंयचे रितीरी अचिंत्य अद्भुत शक्ती जावन नित्य निरंतर एक प्रकार जावन आस म्हणून परमात्मा श्रुती इत्यादी सांगतात. तस जावन तस्मात् एवं विदित्वेनम नानुशोचनमर्हसि. तस जावन त्या परमात्मा यथार्थ जावन आशिल्लो तसलो स्वरूप त्या तूं अर्थ कोण घे तजे नसकेना तगेल प्रतिफलन जावन आशिल्लो तसले जीव तेवय तशीच नित्य एक प्रकार जावन आसता. तस जावन तगेल खंयची विशयाचेर हे जीव नाश जाता म्हळ्यार तसलो एक भ्रम घेवन तूं खंयची रितीर तूं इतलें आलोचन केला त्या आलोचन इत्यादी कोर नाका शोक कोर नाका म्हणून परमात्मा उपदेश करता. अथ चैनम नित्यजातम नित्यम वा मन्यसे मृतम तथापि त्वं महाबाहो नैवं शोचनमर्हसि. हजवेर अपास क्वेश्चन वै पूरे वै जीवाग नाशना पूरे ಒಪ್ಪता जलरी देहानाश म्हळेल खंडित नवा. देहानाश असताना त्या देही जावन आशिल्लो तसलो आमकां आनी काही दिसना. तस जावन तागेल खंयची मरणाक हांव कारण जाल्लो म्हळ्यार तसलो म्हाका भार आसता. तो म्हाका खंयची मिगेल गूर आशिल्लो त्या गुरू मरणाक हांव कारण जाल्लो मिगेल आज्याल मरण हांव कारण जाल्लो म्हळ्यार तसलो एक विशय म्हाका मना आसतना म्हूण सांगल्यार तेदन सांगताच. अथ चैनम नित्यजातम नित्यम वा मन्यसे मृतम तथापि त्वं महाबाहो नैवं शोचनमर्हसि. नित्य खंयची एक विशय खंयची एक नित्य निरंतर जप्ता वय जाल्यार तांतू त्या विशयाचेर आमी शोक करू नये. आता आमी स्वासोस्वास घेताच आमी ब्रीद इन ब्रीद आउट जाता आसता ते करतना अयो हांव ब्रीद इन केल्ले म्हूण सांगून कोणे कोप कोण बसता गी कोणे बेजार कोण बसता गी ताणें श्वास घेतलो म्हूण बेजार कोण बसले कोण नमने हास्यास्पद जावन आशिल्लो तसलो विशय. तशीच ह्या जीवान कशी खाली वार भितर वचून भायर येवत तशी न्ही एक शरीरा भितर वचून आनी शरीरा भायर येवत त्या जिवाल नित्य निरंतर कार्य. नित्यम जातम नित्यम वा मन्यसे मृतम केदनाय जत्ता आसता केदनाय मरता आसता तसल एक विशयाचेर तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. तसल एक केदनाय जेवचे तसल एक रेग्युलर एक विषय आणतो त्या विशयाचेर तुम्ही त्या विशयाचेर शोक करनाशी राबचेची योग्य जावन आशिल्लो तसलो विषय. जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहारार्थे न त्वं शोचितुमर्हसि. खंयची एक विषय जन्मा येत वय जाल्यार खंयची एक उत्पत्ती आसा वय जाल्यार या देहाक उत्पत्ती आसा खंडीत तस जावन ताका एक नाश आसा म्हळ्यार खंडीत. तस जावन जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च खंयची एक मरण जाता वय जाल्यार मोक्ष पर्यंत ताका जन्म आसा म्हळ्यार खंडीत. तस जावन अपरिहार जावन आशिल्लो तसले अर्थ अपरिहार जावन आशिल्लो तसले विषय तू कसले एक तांकां आजी मारनाची तांणी काय शाश्वत जाता ना तांणी मोरचे आशिल्लेच तू ताका खंयची एक रितीन तुगेल धर्म करतान अशी मारल्यार ताका पापच खंडीत. तुगेल खंयची क्षत्रिय धर्म परिपालन करताना तू मारतास तस जावन त्या विशयाचेर तू नत्वं शोचनमर्हसि तू ताजेर शोक करूंक योग्य ना. वै तस जाल्यार हांव आतां हें शरिरा मारता म्हूण सांगला त्या शरिरान जाल्यार आलोचन कर तूं हें शरीर मरता म्हूण सांगल्यार शरीर मरूं शक्य ना. शरीर मरूं शक्य ना म्हूण जाल्यार अर्थ कसलो म्हूण सांगल्यार अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधान्येव तत्र का परिदेवना. अव्यक्तादीनि भूतानि खंयची रितीरी शरीर कशी उत्पन्न जाता म्हूण सांगल्यार विरळ जावन आशिल्लो तसलो प्रमाण आसता नित्य निरंतर त्या व्यक्त जावन ना मस्त ऍटम्स अनेकय ओंगा स्पेसा मस्त आसताच ते पुरे आमगेल्या दोळ्याक दिसना अव्यक्त जावन आसता ते पुरे ताका कारण या शरीरा कारण ते पुरे ऍटम्स ओट्ट जावन सेल्स इत्यादी निर्माण जावन ह्या व्यक्त मध्यानी मध्य भागाचेर म्हळ्यार फुडें ते पुरे विरळ जावन आशिल्ले मध्ये येतना ते पुरे ओट्ट जावन
हे शरीर निर्माण झालंय तेन्ना आमकां तें शरीर दिसता अव्यक्त निधनान्येव ताजे नंतर अपास ते पुरे स्प्लिट अप जाता अपास पुरे विरळ जावन परमाण रपताच तेन्ना अपास आमकां तें शरीर दिसना ह्यांची एक शरीर खंयची एक हाजे ऑब्जेक्ट उत्पत्ती म्हळ्यार इतलेच खंयची पुरे विरळ जावन आशिल्ले जाल्यार नित्य जावन आशिल्ले जाल्यार प्रकृती अणु हे पुरे ओट्टू जाताची तेन्ना ते ऑब्जेक्ट निर्माण जाता अपास ते पुरे विंगड सेपरेट जाताच तेन्ना ते ऑब्जेक्ट नाश जाता इतले ताजे अशें तशें हांव न्हू खंयची ताजे मूल पळोवचा गेल्यार मूल जावका जाल्यार तसं ऍटम्स इत्यादीक ते पुरे नित्य जावन आसता हे मात्र मध्ये ताजे कॉम्बिनेशन मात्र त्या जेवचे सोडचे तितलेच ताजे संयोग आनी नाश मात जेवचे वय ताजे मूल पळोवचा गेल्यार तेवे शरिराचे जाल्यार खंयची मूल आसा ते पुरे हे जावन आसा अव्यक्त निधनान्येव ताके नाशना तशें हांव न्हू तत्र का परिदेवना त्या विशयाचेर कसो शोक करचे त्या विशयाचेर कसो तुका बेजार करचे तशें हांव न्हू त्या विशयाचेर बेजार करूं नज आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैवमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेदन चैव कश्चित् ಕೆಲವು ಜನ ಹಾಕೈ ಜಲರಿ दोन ರೀತಿರ ಅರ್ಥಸ್ आश्चर्यवत परमात्मा ರೀತಿ तशी जीवा ರೀತಿ हे कंजकी जल्ल दसले जीवाचे तशीची शरीरा उत्पत्ती हे पुरे कशी म्हणून सांगणारी आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम हे पुरे बिंबाल खेळू तसे आश्चर्य जावन आशिल्ले दसले परमात्माला तगेल मणकेची हे पुरे बिंब इत्यादी कसताच आश्चर्यवत वदति तथैव चान्यः एकलो तशी या परमात्माला आणि प्रतिबिंबाचे या स्पष्ट जावन खेळ येद्रा पळयता केलो कसं करताची आश्चर्यवत वदति अशेष जगता म्हूण उपदेश करताच परमात्माल मणकेची हन्यासाची म्हूण सांगून शास्त्रादी श्रवण करताच श्रुत्वाप्येनं वेदन चैव कश्चित अशी रीतिरी हाजीर केदनाय ह्या जीवाक नाश म्हणल नसलना तशें हांव न्हू ह्या विशयाचेर तू खंयचे रीतीर शोक करू नज म्हणून परमात्मा सांगता तशीची ह्या परमात्मा कशें आसा म्हूण सांगल्यार आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम केलो जन कसं सांगताची परमात्माक समजावन परमात्मा म्हणजे स्वातंत्र्य परमात्माक बिंबा स्वातंत्र्य बिंबा मात्र म्हणून सांगल्या तशी स्वातंत्र्य विंगडकडे नसवा म्हणून सांगल्यार आश्चर्यवत पश्यति परमात्मा म्हणजे स्वातंत्र्य परमात्मा तू सांगा विंगडान तुका सांगू ना हंतु सांगताच कशी राम रावण योर युद्धा राम रावण योर इव तशी परमात्मा म्हणजे कोण म्हणून सांगले परमात्मा मात्र विंगड कोणही नाची म्हणाल तसा अर्थ तशी आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवत वदति तथैव चान्यः परमात्मा स्वातंत्र्य परमात्माला तो मात्र दिसता परमात्माला तो स्वातंत्र्य काही म्हणून सांगले परमात्माला तो मात्र म्हणून केलो जण उपदेश करताच परमात्मा स्वातंत्र्य खंय आसा म्हणून सांगले परमात्माला म्हणजे परमात्माला तो मात्र दिसता म्हणून श्रोते इत्यादी काही सांगतात तशें हांव न्हू त्या परमात्माले सक्कड खेळ जालें देखून तू त्या विशयाचेर शोक इत्यादी करचे तुका योग्य जालें न्ही ताजे वयर देही नित्यम अवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि हे देही यो खंयची आत्मा आसा यो नित्य जावन अवध्य जावन आसा तांतू भितर आशिल्लो तसो बिंबरूपी परमात्मा आसा तोवय जाल्यार नित्य जावन अवध्य जावन आसा अयम देहे सर्वस्य भारत पुरे जनाल देहांत जाल्यार तो बिंबू तशीच जीव त्या नित्य जावन आशिल्लो देखून तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि तशीच तुगेल हंतु तश मात्र नाही सर्व भूतान सर्व जनाल हंतय तशीच या परमात्मा तशी जीव नित्य जावन आशिल्लो देखून न त्वं शोचितुमर्हसि तू खंयचे रीतीरी शोक इत्यादी घेवच्याक तू ताजी अर्हत ना म्हणून विषय कोर स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकंपितुमर्हसि धर्म्याद्धि योद्धात् श्रेयोन्यत्र क्षत्रियस्य न विद्यते स्वधर्मो तुगेल खंयची धर्म आसा क्षत्रियाणां परमधर्मः वैष्णवद्विट्टा मार्चांक त्यांची तुगेल्या योग्य जावन आशिल्लो तसलो धर्म म्हणून सांगला तशें जावन स्वधर्ममपि चावेक्ष्य तुका स्वधर्म वतस तशें जावन धर्म समूढ चेताः धर्मा विशयार म्हाका संशय येयला म्हणून सांगला संशय म्हळ्यार दोन्ही दिसला तुका हांच्या नांव आतताय जाल्यार देखून हांकां मारका की स्वबांधव जाल्यार देखून हांव रक्षण करका मारना शिराबुका म्हळ्यार दोन्ही विकल्प तुगेले जर आयला तशें जावन
स्वधर्म तुक दिसला स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकंपितुमर्हति मग वेप्तुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते मग कंपन येता म्हणून कसे सांगले तू कंपन येऊची योग्य नाही तू गेल खंचकी योग्य जावन असेल धर्म दिसत वय जाल्यार त्या विषयार तू कंपन येऊच्या नजा हे पुरे धर्म्याधी युद्धात श्रेय हे पुरे युद्ध कंचान करतास तू धर्मान करतास युद्ध तू गेल धर्म संरक्षण हे प्रकार तू युद्ध करतास खंचकी तू गेल एक स्वार्थागोस्कर युद्ध करताना स्वार्थागोस्कर अनेकल्या मारतास वय जाल्यार त्यातून तू भिव काशील जाल्यार तू स्वार्थागोस्कर मारताना धर्मागोस्कर मारतास धर्मागोस्कर म्हळ्यार अनेक अर्थ धर्म म्हणून सांगले रे धारणात धर्म पुरे आश्रय जावन असेल तसल जगदाश्रय जावन असेल तसल परमात्मा पूजन जावन भगवत महात्म्य ज्ञानपूर्वक तद आराधना रूप तागेल सेवा तागेल आराधन म्हण त्या धर्माल गोस्कर तू कसं करतास हंक मारू बसतास तस जावन त्या परमात्माल आराधन म्हण रीती तू कंचकी ह्या युद्ध करतास तस जावन क्षत्रियस्य ह्या युद्धापशी श्रेय जावन ह्या युद्धापशी उत्तम जावन तुका श्रेयस्कर जावन तुका कीर्तिप्रद जावन विंगड कसले विषय ना तस्मात युद्धस्व भारत तस जावन तू युद्ध करी तू युद्धा मुखार वस म्हणून देव विशिष्ट जावन अर्जुनाक संदेश दिता आणि तू विशेष जावन मना ओरका जलल तसले विषय आम्ही मारल्यार कसले जायना तस जावन मारल्यार प्रत्येक सत्य म्हणून रीतीर वच्चे नाही तागेला कंचकी धर्मशील तो कंचकी निर्णायक जावन असेल तसलो कोण की अधर्म करतात तांका पुरे नाश कोरका म्हणल तसल एक जजमेंट ताण दिवका जलल तसल क्षत्रिय जलल दुखून ताणे मारू जल तस जावन फाल्याक आम्ही कोणाक एक दुःख दिताची ताक कसं दुःख जाता आत्माक नो दुःख आत्मा कसलं दुःख ना शरीर नो शरीर केदने येता वत्ता म्हणल तसल संदेश गीतेंदू सर्वथा संगनी गीतेंदू मुख्य जावन सांगेल कसले तकाची धर्माधी धर्मसून युद्ध कोरका या धर्म नातिल्या तुमगेल स्वार्थागोस्कर केले री तांतो पाप आशिलेची तस जावन विकृती रीतीरी कंचकी तुमक जाव का जलल रीतीरी गीता इत्यादी वापरचे नाही ताजी कंचकी योग्य जावन असेल तसल तत्व पळोवनूची त्या गीतेचे सार कोळका म्हणले एक विशेष अंश मना दवरनूची या गीता उपदेश जललो तशी विशेष जावन देवाने जलेरी आमगे लांतो नित्य निरंतर विंगड का हज्जन करतेना मस्त शोक इत्यादी केवच्या संभावनस ते पुरे मात्रा स्पर्शा म्हणकेची यदे क्षणा मात्र क्षणिक जावन त्या पुरेश्च तस जावन त्या पुरे तितीक्षस्व भारत त्या पुरे सहन कोरका म्हण देवान सांगला तस जावन आमगे ल्हान तशील दुःख इत्यादी कसलेस वय जाल्यार त्या पुरे सहन कोरका जाल्यार बिंबा म्हणके प्रतिबिंबान करचे तस जावन परमात्मानाची ताका सामर्थ्य दिवका त्या परमात्माले की नित्य निरंतर सामर्थ्य इत्यादी मागव्या परमात्माल अनुग्रह नित्य निरंतर आमगेले वयर असुका अस्तखंडित बिंबरूपी तस जावन त्या अनेके अनुग्रह मुख जावो म्हणून देवाले प्रार्थना कोरका श्री कृष्णार्पणमस्तु।